नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आता जर मार्केटला जर बघितलं तर मार्केट ऑलमोस्ट टॉप वरनं एकदम व्यवस्थित खाली करेक्शन झालेले आहे। हे करेक्शन कसं झालंय हे सुद्धा आपण आता अनालिसिस करणार आहोत। आणि तसंच निफ्टीचं आता आपल्याला जर बघितलं तर निफ्टी बॉटम झाले असं वाटते। म्हणून तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो, आता ह्या बॉटम मध्ये जे मार्केट करेक्शन झालेले आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले स्टॉक म्हणजे ऑलमोस्ट मार्केट जर समजा निफ्टीत 10% जरी करेक्शन झाले असेल तरी काही स्टॉक मध्ये आपल्याला 50% 100% असे करेक्शन झालेले आहेत। तर ते स्टॉक कोणते आहेत त्या स्टॉक बद्दल आपण आता अनालिसिस करणार आहोत आणि त्या स्टॉक मध्ये आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगली संधी मिळालेली आहे। ह्या संधीला अजिबात चुकू नका मित्रांनो। का माहितीये, जर समजा जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड होत असते त्यावेळी आपल्याला चांगले स्टॉक आपल्याला कमी दरात मिळत असतात। जसं आपण मॉलमध्ये म्हणतोय की काही वर्षानंतर कंपन्या त्यांचे स्टॉक जसं आपल्याला स्टॉक खाली करण्यासाठी त्याने सेल लावलेले असतात, तसंच आपल्याला शेअर्स मध्ये आपल्याला सेल लागलेले आहेत। ह्या सेल मध्ये आपल्याला त्या स्टॉकला आपल्याला उचलायचं आहे। तर आपण आता ह्या स्टॉक बद्दल आता अनालिसिस करणार आहोत, आपण कोणत्या ह्या सेल मध्ये कोणत्या स्टॉकला परचेस करायचं आहे। तर चला मित्रांनो, आपण त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू। खरं अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी ह्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा, विसरू नका मित्रांनो। तर त्या स्टॉक बद्दल आता जर समजा आपण त्या स्टॉकला अनालिसिस केलं तर काही दिवसानंतर तुम्ही स्वतःहून कमेंट करणार मित्रांनो, तर थँक्स सर, तुम्ही सांगितलेल्या त्या पद्धतीनं ते स्टॉक आता झालेले आहेत। तर चला मित्रांनो, त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू। तर मित्रांनो, आता आपण ज्या स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत त्या स्टॉक बद्दल आपण अनालिसिस करू आणि तसंच निफ्टी बॉटम म्हणजे कसं तयार झालेली आहे ह्या बॉटम च्या बद्दल आपण एकदा निफ्टीचा सुद्धा अनालिसिस करू, निफ्टी आणि बँक निफ्टी। तर तुम्हाला सुद्धा कळेल मित्रांनो। तर चला आपण आता निफ्टीचा चार्ट मी ओपन करतोय। आता इथं सध्या जे चार्ट आहे ते सोडूया आपण, त्याच्याबद्दल नंतर अनालिसिस करू। खरं पहिल्यांदा आता आपण निफ्टीचा अनालिसिस करू। हा इथं वीकली कॅन्डल आहे मित्रांनो, तर वीकली मध्ये सुद्धा आपण अनालिसिस करणार आहोत आणि तसेच आपल्याला आता डेली कॅन्डल मध्ये सुद्धा आपण अनालिसिस करणार आहोत। आणि तसंच आता सध्या मी आवरली कॅन्डल मध्ये अनालिसिस करतो। आवरली कॅन्डल मध्ये जर अनालिसिस केलं तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल मित्रांनो की मार्केट कसं काय म्हणजे आता हे बॉटम झालेले आहेत। तर बघा इथं ह्या ट्रेंड लाईनला सध्या तुम्ही लक्ष देऊ नका। का माहितीये का, ही ट्रेंड लाईन जे आहे त्या वेगळ्या कॅन्डल्सच्या पॅटर्न मध्ये आहे, तर तुम्हाला ते सुद्धा मी आता दाखवणार आहोत। तर बघा मित्रांनो, ऍक्च्युली निफ्टी इथून जेव्हा टॉप झालेले आहेत तर इथून कम्प्लिटली असं खाली आलंय, त्यानंतर परत एकदा आपल्याला बाउन्स बॅक मिळाला इथून, त्यानंतर परत एकदा इथं ब्रेकडाऊन झालं। कारण हा ब्रेकडाऊन झाला, कारण ह्याला आपल्याला फेक ब्रेकडाऊन सुद्धा म्हणू शकतोय आपण। आणि तसंच जर समजा तुम्ही निफ्टीचं फंडामेंटल जर बघितलं तर आपण पीईच्या हिशोबाने आपण अनालिसिस करत राहतो। सध्या जे पीई आहे आता 20.3 आहे, म्हणजे 3 आहेत। जे लाईफ टाइम जेव्हा आपल्याला निफ्टीचा पी कोरोना नंतर जे हाय झालं होतं ते किती 24.38 निफ्टीचा पी होता आणि तिथून आता करेक्शन होऊन सुद्धा आता 20.3 झालेली आहे मित्रांनो। तर आवरली कॅन्डल मध्ये आता बघा तुम्ही जर निफ्टी जर बघितलं तर असं आता कम्प्लिटली आपल्याला एक साइडवेज झोन मध्ये असं वाटतंय आणि असंच फिरत फिरत आपल्याला इथं ब्रेकआउट मिळणार आहे मित्रांनो। म्हणजे कसं, जेव्हा आपल्याला निफ्टीचा पी जेव्हा आपल्याला 20च्या खाली जेव्हा दिसतंय मित्रांनो, त्यावेळी मार्केटचा व्हॅल्युएशन करेक्शन म्हणजे व्हॅल्युएशन सुद्धा स्वस्त झालेले असते। आणि ह्या याच्यामध्ये आपल्याला चांगले स्टॉक सुद्धा निफ्टी जरी भले समजा तुम्हाला सांगतो 20 ते म्हणजे 10 ते 15% आसपास जरी करेक्शन जर झाला असेल तर काही स्टॉक मध्ये आपल्याला 50 ते 75% पर्यंत आपल्याला करेक्शन झालेले असे दिसतात। ते स्टॉक कोणते आहेत त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करणार आहोत मित्रांनो। तर आता निफ्टीचं जर बघितलं तर ह्या हिशोबाने आहे हे आवरली कॅन्डल मध्ये। तसंच आपण आता काय करू, डेली कॅन्डलला जरी बघितलं तर डेली कॅन्डलला सुद्धा तुम्हाला तसंच दिसेल मित्रांनो। हे बघा, डेली कॅन्डलला सुद्धा का नाही इथं ऑलमोस्ट आपल्याला आता निफ्टी इथं जे आता काल जे मार्केट क्लोजिंग मिळालेले आहे तर ह्या बॉटम म्हणजे जे लो झालेलं होतं त्या लोच्या खाली आपल्याला क्लोजिंग नाही मिळालं, क्लोजिंग वरती मिळालेलं आहे मित्रांनो। म्हणजे आता निफ्टी थोडंसं टाइमपास करून असं निफ्टी परत एकदा वरती जायला तयार झालेली आहे। तर आता आपण काय करू, वीकली कॅन्डल सोडू मित्रांनो पहिल्यांदा आपण, नाहीतर जास्त होत जाईल। मंथली कॅन्डल एकदा आपण घेऊन टाकू डायरेक्टली।
तर मंथली कॅन्डलच्या हिशोबाने जर बघितलं तर जेव्हा इथं निफ्टीचा लो झालेला होता, वरनं जेव्हा करेक्शन झाला आणि तिथून कंप्लीट कसं वरती गेलं बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला मंथली कॅन्डलला आपण हे ट्रेंड लाईनला आपण ड्रा केलेले आहे, तर ह्याला आपण अनेक पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. हे रायझिंग ब्रिज आपण म्हणू शकतो. जेव्हा जेव्हा इथं वरती जाऊन नंतर थोडंसं करेक्शन झाल्यानंतर ह्या लाईनच्या आसपास जेव्हा येते, तिथून एकदा आपल्याला बाउन्स म्हणजे अपसाइड मार्केट जाते. तिथून परत एकदा जर समजा करेक्शन इथं एकदा झाला मित्रांनो, तर तिथून सुद्धा का नाही वरती गेला, परत इथं एकदा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तिथून परत किती मोठी रॅली मिळाली बघा एकदा. तर आता जे काही करेक्शन झालेली आहे, ह्या करेक्शन मध्ये सुद्धा थोडंसं खाली आणि येऊ शकते, असं नाही म्हणत तुम्हाला की मी मार्केट इथं खाली येणार नाही. इथून खरं आल्यानंतर सुद्धा का नाही इथून आपल्याला मार्केट वर जायला सुद्धा ऑपॉर्च्युनिटी म्हणजे चांगली आहे, म्हणजे जास्त करेक्शन होऊ शकत नाही. जेव्हा इथं तुम्हाला सांगतो हे जे आपल्याला कंप्लीट 1 2 3 4 5 महिने कंप्लीटली मार्केट एक नेगेटिव्ह म्हणजे बेरिश झोन मध्ये होतं आणि इथून आपल्याला कंप्लीट आता मार्केट वर जायला तयार झालेले आहे मित्रांनो. तर ह्या संधीला चुकवू नका. ह्याच्यामध्ये आपल्याला काही चांगले स्टॉक सुद्धा भेटतात. त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करणार आहोत. खरं तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये मी सांगतोय मित्रांनो, तुम्हाला मी गायडन्स देत नाहीये, मी तुम्हाला फक्त एक्झिक्यूट करतोय. जे काही स्टॉक बद्दल मी अनालिसिस करतोय हे माझ्या अनालिसिसच्या अनुसार मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तेवढंच की तुम्हाला मी गायडन्स देत नाहीये किंवा तुम्हाला टिप्स सुद्धा मी देत नाहीये. गायडन्स टिप देण्यासाठी मी सेबी रजिस्टर्ड नाही मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय. तर चला मित्रांनो, आता आपण त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करू. म्हणजे आता बँक निफ्टी बद्दल जरी समजा आपण आता अनालिसिस केलं तरी बँक निफ्टी ऍज पर सेम याच्यासारखंच आहे, थोडासा 19-20 आहे. तर आता आपण त्या पर्टिक्युलर स्टॉक बद्दल अनालिसिस करू. तर त्यातलं एक स्टॉक आहे मित्रांनो, त्या स्टॉकचं नाव आहे सेल अथॉरिटी ऑफ इंडिया. सेल अथॉरिटी ऑफ इंडिया ह्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करणार आहोत मित्रांनो. तुम्हाला आता मी काय करतो, ऍक्च्युली इथं जे कॅन्डल आहे हे आपल्याला मंथली कॅन्डल आहे, आता वीकली कॅन्डल घेतोय बघा. तर वीकली कॅन्डलच्या हिशोबाने जरी बघितलं तर मित्रांनो बघा, तुम्हाला इथं लाईफ टाइम जे हाय दिसते आपल्याला ऑलमोस्ट किती 175 दिसते मित्रांनो. 175 वरनं हा स्टॉक कम्प्लिटली 100 म्हणजे 99 ला लो मारून आता आपल्याला जे क्लोजिंग मिळालेले आहे ते 112च्या आसपास, आता 12 ते 12.76 म्हणजे 7.6. तर ह्या रेंजमध्ये आपल्याला हा स्टॉक आता सध्या क्लोजिंग मिळालेला आहे. तर इथं तुम्ही विकली कॅन्डलच्या हिशोबाने जर बघितलं तर हा स्टॉक बघा, तुम्हाला सांगतो वरनं असं करेक्शन होऊन असं कम्प्लिटली असं डायरेक्ट खाली न येता असं स्टेप बनवत आलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो किती शिडी सारखा, म्हणजे आपण जसं बिल्डिंगला जिना उतरतो जिन्यावरनं, तसं ऑलरेडी इथं झालेलं आहे. जिना उतरल्यानंतर ना आपल्याला एक असं जिना एक असं उतरल्यानंतर ना इथे आपल्याला एक लँडिंग भेटते. तर ही लँडिंग इथं तयार झालेली आहे मित्रांनो. त्या लँडिंग वरनं परत आपल्याला वरती जायला सुद्धा आपल्याला चान्सेस आहे. लँडिंग वरनं खाली सुद्धा जाऊ शकतोय, खरं चान्सेस कमी आहे. जरी खाली गेलं तरी आपल्याला ऍव्हरेजिंग करायला खूप म्हणजे खूप खूप चांगला आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो, परत सांगतो, हा स्टॉक तुम्हाला पुन्हा भेटणार नाहीये. जरी समजा इथून सेल अथॉरिटी ऑफ इंडिया हा स्टॉक जरी समजा इथून 112 पासून जरी समजा खाली गेला तरी तुम्हाला ऍव्हरेजिंग करायला एकदम म्हणजे चांगला आहे. समजा तुम्ही ह्या रेंजला जरी ऍव्हरेजिंग गेला असता तर तुम्हाला खूप म्हणजे काही वर्ष थांबावं लागलं असतं. खरं हा स्टॉक इथून म्हणजे चांगला एकदम करेक्शन झालेले आहे. तर मोस्टली किती टक्के करेक्शन झाले हे सुद्धा तुम्हाला आता मी सांगतो. ऑलमोस्ट आपल्याला इथून जर तुम्ही पर्सेंटेजच्या हिशोबाने जर बघितलं तर 75% आपल्याला हा स्टॉक मध्ये करेक्शन दिसते मित्रांनो. टॉप वरनं इथं खाली म्हणजे ते 175 वरून आपल्याला डायरेक्ट हा स्टॉक आला होता किती 99, म्हणजे डायरेक्ट 75 ते 76% हिशोबाने आपल्याला हा स्टॉक करेक्शन झालेला आहे मित्रांनो. तर ह्या स्टॉक मध्ये आता आपल्याला एकदम चांगली संधी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करण्यासाठी. सेल अथॉरिटी ऑफ इंडियाची जी प्राइस चालू आहे 112 आहे आणि 112 वरून का नाही कंप्लीट आता तुम्हाला सांगतो 175 जायला सुद्धा वेळ लागणार नाहीये मित्रांनो. तरी सुद्धा तुम्ही जर टेक्निकल अनालिसिसच्या अनुसार जरी बघितलं तर तुम्हाला हा पहिला टार्गेट राहील किती 130चा. 130 नंतर तुम्हाला दुसरा टार्गेट राहील ऑलमोस्ट इथं 145चा. असं करत करता हा स्टॉक कंप्लीट असं तुम्हाला सांगतो लाईफ टाइम हायला ब्रेक आउट देणार आहे मित्रांनो. तर हा स्टॉक मध्ये तुम्हाला वारंवार सांगतो, आता सध्या ऑपॉर्च्युनिटी चुकवू नका.
तुम्ही पण अनालिसिस करा. असं म्हणत नाही की तुम्हाला मी सांगतो म्हणून घ्यायचं. तुम्ही अनालिसिस करा, मग तुम्ही डिसिजन घ्या मित्रांनो. तर सेल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आता आपल्याला बाईंग करण्यासाठी खूप खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आपल्याला 50% 75% सेल लागलेले आहे ह्या स्टॉकमध्ये. ह्या सेलमध्ये तुम्ही पार्टिसिपेट घ्या मित्रांनो, तुम्हाला एक चांगलं फायदा होईल. तसंच ह्याच पद्धतीनं आपल्याला आणखीन एक स्टॉक आहे, तो स्टॉक ऑटो सेक्टर मधला स्टॉक आहे मित्रांनो. तर ह्या स्टॉकचं बेनिफिट सुद्धा म्हणजे बिझनेस सुद्धा खूप चांगले आहेत. तर जे 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पर्यंत, मर्सिडीज ऑडी पर्यंत हे स्टॉक म्हणजे त्यातलं वायरिंग आणि डॅशबोर्ड हे बनवतंय मित्रांनो. तर त्या स्टॉकचं नाव आहे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड. तर ह्या स्टॉक मध्ये सुद्धा चांगलं म्हणजे चांगलं करेक्शन झालेलं आहे. टॉप जे होतं इथं किती 217 वरून हा स्टॉक सध्या आता ट्रेड करतोय मित्रांनो 128. तर 128.78. तर जे लो होता इथं किती 120. तर किती टक्क्यानं करेक्शन झालंय तुम्हाला एकदा मी आता सांगतो. जवळपास वरून जर समजा तुम्ही खाली जर बघितलं तर ह्या स्टॉक मध्ये जवळपास आपल्याला 80%चं करेक्शन दिसतोय मित्रांनो. म्हणजे 80%चा सेल लागलेला आहे या स्टॉक मध्ये. तर अशा स्टॉकला का घ्यायचं नाहीये मित्रांनो, एकदा तुम्ही विचार करा. म्हणजे यांचं बिझनेस एवढं पॉवरफुल आहे की तुम्हाला ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये यांचा बिझनेस आहे मित्रांनो जास्त करून. तर तुम्ही सुद्धा अनालिसिस करा आणि असल्या स्टॉक मध्ये तुम्ही ऑपॉर्च्युनिटी चुकवू नका असं मला म्हणायचं आहे. इतर लाईफ टाइम हायला सुद्धा हा स्टॉक एकदा पुन्हा आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतोय. जर समजा तुम्ही आता 128च्या आसपास ह्या स्टॉकला जर परचेस केला आणि तो स्टॉक 220 ला जरी ब्रेकआउट दिला आणि हा स्टॉक इथून कंप्लीट आपल्याला जर समजा 300च्या आसपास जरी गेला, तर विचार करा मित्रांनो तुम्हाला लॉंग टर्मला ह्या स्टॉक मध्ये किती पट तुम्हाला प्रॉफिट झालंय. हे सुद्धा लॉंग टर्म म्हणजे असं काही तुम्हाला 10 वर्ष लागणार नाहीये मित्रांनो. कमी वेळात हा स्टॉक म्हणजे तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतोय. तर बघा मित्रांनो, त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस केलेलं आहे. तसंच पुढच्या आठवड्यामध्ये आपण 50% जे स्टॉक सेल मध्ये आलेले आहेत त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.